सर्व पण त्यांना रंग दिला आणि वाळल्या सुद्धा. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. 26 जानेवारी होती आणि सकाळीच चालू होती यांची पूजा करणं, कारण यांचा तो नियमच आहे. सकाळी अंघोळ झाली की देवाला फुलं वाहणं, दिवा लावणं आणि अगरबत्ती लावणं. ती जी देवाला अंघोळ घालणं ती बाकीची पूजा आहे, ती माझी नंतर असते. आणि आता वाजलेले आहे 6:45. मी इकडे ठेवलेला होता चहा आणि थंडी खूप आहे इकडे, त्याच्यामुळे रिची तो झोपलेलाच आहे. तो पण बाहेर जात नाही आणि रात्रीचं त्याला आम्ही पहिल्यापासूनही बाहेर नाही ठेवत, घरातच असतो. तर चहा पण उकळलेला आहे. चहा वगैरे घेतला, त्याच्यानंतर त्यांची तयारी. तर टोपी असतीच त्यांची, तर या पद्धतीने तयारी झालेली होती. आणि रिची त्यांच्या मागे मागेच असतो, ते घरी असले तेव्हा सोडतच नाही त्यांना. हे गेले शाळेमध्ये. 7:15 वाजले. आता 7:15च्या पुढे झाली, त्यांना जाऊन बराच वेळ झाला. आणि आता मी माझ्यासाठी दूध करत आहे. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई मॉर्निंग रुटीन शेअर करा. आता मॉर्निंग रुटीन शेअर करायचं म्हणजे 5-5:30 वाजता उठावं लागतं आणि नेमकं तेच मी करू शकत नाही, कारण मला सकाळची झोप खूप आवडीची आहे. उन्हाळ्यामध्ये तरी 5:30 वाजता दिवस निघतो तर तेव्हा उठलं जातं, पण हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा दिवस उशिरा निघतो तर तेव्हा माझी मॉर्निंग थोडी उशिरा सुरू होते. 5:30-5 हे टायमिंग नाही आहे आपलं. त्याच्यामुळे मॉर्निंग रुटीन काही मी कधी शेअर करत नाही की मी इतक्या वाजता उठते त्याच्यानंतर कामं करते. पण माझे कामं असे खूप दिवसभरात चालत नाही. एकदा उठल्यानंतर झटपट जर कामं केले तर 11-12 वाजेपर्यंत कामं आटपून जातात. तसे जर कामं केले तर 11 वाजेपर्यंतच होऊन जातात. पण श्रेयाची तयारी, त्याच्यामुळे थोडासा तिच्यासाठी पण वेळ द्यावा लागतो. तर 11:30-12 वाजेपर्यंत सर्व कामं आटपून जातात माझी. उठल्यानंतर मी झटपट काम करते, पण उठत नाही लवकर. मला सकाळची झोप खूप आवडीची आहे. सकाळी जर असं 5-4:30 असं जर उठायचं म्हटलं तर माझा पूर्ण दिवस वाया जातो. म्हणजे असं डोकं जड पडतं, बोर वाटतं, दिवसभर असं थोडंसं कंटाळवाणं होऊन जातं. आणि सकाळी चांगली झोप झाली की फ्रेश दिवस होतो माझा. तर दूध केलं. आणि माझ्यासारख्या अशा बऱ्याच जणी असतील की ज्यांना सकाळची झोप आवडीची आहे. आणि हिवाळा सुरू झाला की मी बाहेर जास्त जात नाही थंडीमध्ये, कारण माझी एक सवय आहे. आता मला बऱ्याच जणी पाहत असतील सुरुवातीपासूनच्या, तर त्यांना एक लक्षात आलं असेल की मला सर्दी कधीच होत नाही. तर त्याचं कारण असं आहे, मला सर्दी महिन्यातून एकदा होते. जर मी पाळलं नाही चांगलं तर माझी सर्दी बाहेर येत नाही, आतमध्येच राहते. एक तर डोक्यामध्ये जाते किंवा डोळ्यामध्ये जाते. इथे जे गाल आहे हे कधी कधी सुजलेले दिसतात, तर तेव्हा सर्दी त्याच्यामध्ये असते, बाहेर येत नाही. तर त्याच्यासाठी मी थोडंसं थंडीमध्ये जर बाहेर गेले सकाळीच की सर्दी ही जातेच. आवाज बदलल्यासारखा वाटला की असं समजायचं की आपल्याला सर्दी झालेली आहे. कधीच सर्दीवर येत नाही. आणि हे सुरुवातीपासून नाही, ॲलर्जिक सर्दी आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर हे सुरुवातीपासून नाही, हे आता एक 7-8 वर्ष झाली सुरू आहे, बाकी अगोदर काही नव्हतं. तर त्याच्यासाठी मी थोडंसं थंडीमध्ये जाणं शक्यतो टाळते, जात नाही. कारण डोळ्यामध्ये जर गेली सर्दी तुम्हाला, म्हणजे आता असे नाही बऱ्याच जणींना हे, तर डोळ्यामध्ये जर सर्दी गेली एखाद्या वेळेस तर मला काही दिसत नाही. म्हणजे असं या बाजूला पूर्ण अंधार दिसतो, या डोळ्यामध्ये जर गेली तर इकडून अंधार दिसतो. थोडंसं दिसत नाही असं नाही, पूर्ण म्हणजे अंधार नाही येत, पण जे असं एकदम कमी प्रमाणात असं झवळ म्हणतात त्याला, तर अंधार दिसतो. आणि ते म्हणजे पूर्ण दिवसभर नाही राहत. थोडेसे व्हिक्स जर इथे लावली, अशी भोयाच्या ठिकाणी जर व्हिक्स लावली मी आणि 1-2-5 मिनिटं जर डोळे बंद करून बसली तर माझी सर्दी ती डोळ्यातून चालली जाते. पण डोळ्यामध्ये गेली की मला खूप जिवार येतं, त्याचं काहीच काम सुचत नाही. तर थोडी ॲलर्जिक सर्दी आहे, त्याच्यामुळेच मला कधी सर्दी असं बिमार मी कधी दिसत नाही. पण असतं, प्रत्येकाचं दुखणं असतंच, फक्त ते कसं असतं, काहीच दिसतं काहीच दिसत नाही. प्रत्येक गोष्टी मी काही व्हिडिओमध्ये दाखवत नसते. झालं आता दूध घेते आणि त्याच्यानंतर घर आवरायला सुरुवात होऊन जातं. तर 7:30 वाजले. आता थोडंसं दूध घेतल्यानंतर मग
घरातलं झाडझूड जे काही आहे ते कामाला एकदा सुरुवात झाली की सुरुवात होऊन जाते. माझं रुटीन जसं चेंज झालं तसं चिमण्यांचं रुटीन पण चेंज झालेलं आहे. ज्या बाजूला त्यांचं घरटं असायचे, परत झाड होतं कुंदाचं आणि जे टीन टाकलेले होते टीनाचं असं थोडं अँगल होतं, तर त्याच्यावर त्या बसायच्या, दिवसभर चिवचिव असायचा. आता हे झाड आहे लिंबोनीचं आणि पेरूचं, या बाजूला थोडा चिवचिव असतो त्यांचा. तर पण तिकडून तांदूळ नव्हते आणि पाणी पण ठेवलेलं नव्हतं मी. तांदूळ ठेवायचे आहे. भिंतीवर जर तांदूळ ठेवले तर ते अशा उतरायला त्यांना थोडी भीती वाटत आहे की काय माहिती. दरवाजाही आहे लगेच, तर थोडीशी सवय व्हायला त्यांना पण वेळ लागेल. आणि एकदा सवय झाली, आता या बाजूला ज्या चिमण्या होत्या तर त्यांना सवय झालेली होती, तर त्या अगदी मी अशी बसलेले जरी असायचे तरी त्या येऊन तांदूळ खाऊन जायच्या. पण इकडून थोडी त्यांना भीती वाटत आहे, त्याच्यामुळे तांदूळ या पद्धतीने असे झाडावर टांगून ठेवले. एक डब्बा घेतला, डब्याला 3 छिद्र केले आणि तांदूळ ठेवले. त्याच्याच तिथे पाणी ठेवलेलं आहे. पाणी पितात त्या, पण तांदूळ खायला भीती वाटत आहे त्यांना. तर भिंतीवर तांदूळ टाकलेले होते, पण त्या काही खाली उतरत नव्हत्या, म्हणूनच या पद्धतीने केलं. आणि पाहतसुद्धा होते, 1-2 चिमण्या आल्या पण होत्या लगेच तिथं तांदूळ खायला. आणि पाणी पितात चिमण्या. घरं वगैरे आवरणं झालेले होते, झाडझूड झाली, कपडे सगळे जे काही सकाळचे कामं होते ते सर्व झाले. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे पण झालेली आहे आणि आता करत होते मी स्वयंपाक. तोपर्यंत हे पण आले. आणि आमची एक सवय आहे की सर्वांना गरम गरम पाहिजे, म्हणजे असं ते एक म्हण आहे ना, ताव्यावरचं पोटात, तर त्या पद्धतीचं आहे, अगदी गरम पाहिजे. आणि भाजी झालेली होती, भाजी केली होती मी शिमला मिरची बेसन लावून. तर ती भाजी केली आणि पोळ्या चालू होत्या. पहिली पोळी झाली की यांना लगेच वाढून द्यावं लागतं. तर त्यांचं तिकडे जेवण चालू आहे आणि माझ्यात पोळ्या चालू आहे. आणि आमच्या स्वयंपाक झाला की लगेच जेवण पण होऊन जातं. तर याच्या अगोदरच पूजा वगैरे पण झालेली होती माझी, म्हणजे करून ठेवली पूजा की नंतर स्वयंपाक आणि जेवण लगेच होऊन जातं. जास्त उशीर नाही, जेवण 10-10:30पर्यंत जेवणाचा टाईम आहे. आणि आता जर मी पोळीचा व्हिडिओ करत असते तर माझ्या पोळ्या पूर्णपणे बिघडल्या असत्या. माझं हे बऱ्याच वेळा माझ्यासोबत अनुभव घेतलेला आहे मी, की मी जर एखादं काही असं पोळी किंवा पुरी फुगताना असं की आता ही फुगली पाहिजे, आपण शूट करूया, तर तेव्हा माझ्या हमखास पोळ्या पुऱ्या बिघडतात. आणि जेव्हा मी शूट करत नसते, असं दाखवत नसते, तेव्हा त्या चांगल्या येतात. तर आजच्या खूप चांगल्या झालेल्या होत्या. पिणं गेलं पिऊन, हां औषध घे पिऊन, हे पाहिजे मागं बाय, मागे सरक सरक, मागे सरकल्याशिवाय नाही टाकत मी. तुला मागे वाय सांगितलं मी, चल मागे मागे सीट नाही मागे टाकतच नाही. टाकत नाही आता मी. तू थांबला नाही ना थोडा वेळ? तुला काय म्हटलं होतं मी? मागे सरक. हां काय म्हटलं होतं? आता बाकीचं टाकत नाही. तुला काय म्हटलं होतं मी? मागे सरक. तू सरकला का? आता सरकून काय फायदा आहे? थांब जसा, अजिबात मदत हे करायचं नाही. लगेच थांबायचा. लगेच तोंड घालतो तो, मी मार दे ना, चापट खाशील. अजिबात मध्ये समोर यायचं नाही. लगे म्हटल्याशिवाय पितो का तू? म्हणायच्या अगोदर पिऊन राहिला, म्हणायचं राहिलं बाजूला आणि लगेच प्यायला सुरुवात केली. पी आता. एक दोन काय का ना
हां श्रेया मस्त फेकते. भावेश घरी नाही, कुलूप लावेल. ते तिकडे 2 कुत्रे आहेत, ते पळतच जाईल. ते काय पाहून राहिला. हां इथं नाही. हां नको बिनकामी कशाला. ते काय ते त्याच्याकडेच पाहून राहिला, दमला येतो. चला घरात, चला चला. गुड बॉय. मी व्हिडिओ काढते. तुम्ही जातच नाही पुढं. सगळं पाणी करून ठेवलं, गाडी धुतली. आता हे वायपर मारणार आहे. चला. अरे तुम्ही मारा. हे असं घ्यायचं. हे असं हे पाणी कशाला केलं मग? किती खराब केलं हे सगळं पाणी गेलं. हो हे मी मला पाहून हो. अरे वा, सगळं ओला करून ठेवलं. राहिले घरातले काम. हे पश्चिम तेव्हाच पाहिजे होता. त्याच्या ह्याच्यात पाणी टाक. त्याची गमला बरं. त्या दिवशी जे झाड लावलेलं होतं त्याला फूल आलं. पूजा केली पण तेव्हा ते उमललं नव्हतं, कळी होते. आणि आता चांगलं उमललं. तर पहिलं फूल. आणि तसंही जे जास्वंदाचे फुलं आहे ते अगोदरच्या दिवशी उमलल्यानंतर संध्याकाळपर्यंत सुकून जातात. तर मी तोडत असते. आणि गुलाबाचे फुलं जे आहेत ते 2-3 दिवसानंतर तोडते. तर काही तर आता असं होतं की हात लावला की त्याच्या पाकळ्या पडून जातात. तर हे या पद्धतीचं आणलेलं होतं. मागच्या वर्षी याला रंग दिला होता. तर ते असं दरवाजाच्या मध्ये ठेवलं आणि त्याच्यामध्ये त्या पाकळ्या टाकल्या. काही चांगले निघतात आणि काही झाडाला तोडताच त्याच्या पाकळ्या घालतात. या दिवसामध्ये जास्त फुलं असे झाडांना कमी पण प्रमाण होतं आणि टिकत पण नाही जास्त. तर पाकळ्या या पद्धतीने ठेवल्या की चांगला वास येतो त्याचा. आणि गावरान गुलाब आहे तो. आणि हे संक्रांतीच्या या पिरियडमध्ये याच झाडाला जास्त चांगलं असं खूप सुंदर दिसतं. हे एरवी पानंच असतात. दिवाळीच्या पंत्या कलर करणं सुरू आहे. धुवून ठेवल्या. आता उन्हामध्ये वाळवणं सुरू आहे. वाळवायचं आणि कलर करून ठेवायचा. ॲक्रेलिक कलर आहे हा. पिवळा आणि लाल 2च कलर द्यायचे. काही राहू द्यायचे, काहीच द्यायचे. या पद्धतीने देणं सुरू आहे आता. लाल पहिले एकच दिला होता लाल, पण तो काही चांगला नाही दिसला. त्याच्यामुळे लाल पिवळा चालू आहे करणार. सर्व पण त्यांना रंग दिला आणि वाळल्यासुद्धा. ही जी होती ही अशी पिवळा रंग नाही हा आणि लाल पण नाही. हा थोडासा ऑरेंजमधून येतो आणि जो पिवळा आहे तो थोडासा असा पॅरेट ग्रीन आणि येल्लो शेड, थोडासा वेगळा शेड आहे याचा. तरी याला हा दिला. काही पण त्या खराब झालेल्या होत्या त्यांना नाही दिला. आणि या पण त्यांचं थोडंसं वेगळं काहीतरी करायचं आहे. आणि ते चिनी मातीच्या होत्या त्याच्यामुळे त्यांना काही रंग द्यायची काही आवश्यकता नव्हती. आणि आता थोडंसं बाहेर जायचं आहे. जे शेजारच्या ताई आहेत 2-3 त्यांच्यासोबत चालली. जवळच जायचं, जास्त लांब नाही. पण त्यांना रंग देतच होते. तर शेजारच्या ताई आल्या आणि थोडंसं डिस्कशन आता चालू झालेलं आहे. म्हणजे सुरुवात आहे की कसं करायचं, काय करायचं. तर हळदी कुंकू आता सुरू आहे. तर आपल्याला ठरवावं लागेल. आता या रविवारी तर काही शक्य नव्हतं. थोडं मलाही गावाला जायचं आहे. तर त्याच्यामुळे आता अजून तो पुढे ढकललं थोडं. पण थोडं मार्केटमध्ये गेलो होतो आम्ही की
काय आणावं काय नाही त्याचं टेन्शन खूप असतं हळदी कुंकू करायचं म्हटलं की. आणि मार्केटमधून यायला बराच उशीर झाला. त्याच्यानंतर हळदी कुंकू होतं एका ठिकाणी, तिकडे गेली. आणि मागच्या वेळेस मी हळदी कुंकाला गेले तर एक साडी घातलेली होती. त्या साडीबद्दल बऱ्याच कमेंट आल्या की ताई साडी कुठून घेतली, केवढ्याची आहे. तर ती साडी आपल्याच दुकानातली आहे. आता ज्या नवीन आहे त्यांना माहिती नसेल तर माझा साड्यांचा बिझनेस सुद्धा आहे, जो मी ऑनलाईनच जास्त करते. पण हे जे बांधकाम चालू होतं या 4-5 महिन्यामध्ये साड्यांचा नवीन माल सुद्धा आणला नाही आणि व्हिडिओ पण टाकलेला नाही. तर श्रेया फॅशन हे चॅनल आहे, तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आता लवकरच त्याच्यावर सेल करणार आहे मी. कारण बरेच जे आणि माझ्या त्या दिवशी ज्या कमेंट आल्या की ताई साडी कुठून घेतली, केवढ्याची आहे, छान आहे, तर त्या साड्यांमधला फक्त एक पीस बाकी आहे, तो पण पिवळ्या कलरचा आहे. बाकी सर्व संपलेले आहे. तर मागे जे व्हिडिओ टाकले त्यातले जवळपास सर्व साड्या घेतलेल्या आहे आणि सर्वांना आवडल्या सुद्धा. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. याही चॅनलवरच्या बऱ्याच जणी असतील तिकडे. तर सर्व साड्या संपलेल्या आहे. फक्त एक दोन जे काही असं राहिलेल्या साड्या असतात, आता प्रत्येक साडी तर जात नाही, पण राहिलेल्या ज्या असतात की एका गठ्ठ्यातल्या एखादी साडी राहते किंवा 2 राहतात, ज्या साड्या राहिलेल्या आहे त्या सेलमध्ये काढणार आहे. तर या 1-2 दिवस तर गावाला जाणार आहे. गावावरून आल्यानंतर त्या साड्यांचा सेल निघणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, श्रेया फॅशन. लिंक जर देणं झाली तर कमेंट बॉक्समध्ये लिंक देईन मी त्याची. म्हणजे सबस्क्राईब करून ठेवलं तुम्ही की जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्ही पटकन त्याला पाहू शकता. आणि आता काही दिवस तर काही व्हिडिओ टाकणं शक्यच नाही झालं, त्याच्यावर बांधकामच चालू होतं. तर या पद्धतीने आजचा पूर्ण दिवस झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता 2 दिवस जाणार आहे मी गावाला, आईच्या भेटीसाठी जायचं आहे. तब्येत चांगली आहे आईची, पण भेटीसाठी बोलवलं तिने की बऱ्याच दिवसात चालू आहे तिचं की कधी येते. तर त्याच्यासाठी शनिवार रविवार गावाकडे जायचं आहे. तर गावी सासरी पण जाणार आहे आणि माहेरी पण जाणार आहे. तर त्याच्यामुळे आता 2 दिवस व्हिडिओ कसे येतात त्याच्यानुसार आहे. तर भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.